हाय मित्रांनो, सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असतील. तर आज आहे गार्विकच्या पप्पांचा वाढदिवस. तर आज मी व्हेज पनीर बिर्याणी बनवणार आहे, भाज्या टाकून. आणि ते तुम्हाला दाखवते. चला, मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पुदिना आहे, हिरव्या मिरच्या आहे, कोथिंबीर आहे, आणि ब्रोकलीन घेतली आहे, आणि फ्लावर घेतले, वाटाणे घेतलेत, अद्रक लसूणची पेस्ट आहे, काजू आहे, आणि शिमला मिरची, गाजर, फरसबी, कांदा, टोमॅटो, आणि इथे आपलं पनीर मॅरिनेट करून ठेवलं आहे. त्यासाठी मी मॅरिनेट करण्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडासा आपला गरम मसाला टाकला आहे. आणि दही पण घेणार आहोत आपण. तर दही आहे याच्यामध्ये, पाव किलो दही घेतले आहे. तर हे तांदूळ मी भिजत घातले होते, अर्धा तास झाले. आता बनवायला ठेवूया. हे बघा, इकडे मी भात शिजवण्यासाठी ठेवला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आणि आता आपण लिंबूही टाकून घेऊयात. एक किंवा अर्धा पण लिंबू टाकला तरी चालेल, कारण भात मोकळा होतो असं म्हणतात, म्हणून मी पण टाकून बघते. मीठ टाकून घेतलं आहे. आणि इकडे तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण कांदा टाकूया. कांदा फ्राय करून घेऊया आपण आधी. तेल खूप गरम झालेलं, आणि कांदा हलकासा लालसर असा करून घ्यायचा आहे आपल्याला, लाल लाल असा चांगला. तुम्हाला सांगायची विसरले असेल, वाटाणे पण घेतलेत मी, आणि लाल तिखट घेतला आहे, बादशाहचा बिर्याणी मसाला घेतला आहे, आणि मटन मसाला पण घेतला आहे. आणि अख्खा मसाल्यामध्ये बघा मी हे घेतलं आहे सगळं. तेजपत्ता, एक मिरची, लाल मिरची, आणि चक्रीफूल, वेलची, मोठ वेलची बघा, आणि लवंग, एक दोन काळी मिरी, आणि थोडीशी शहाजिरी. हे बघा, मी हे सांगायची विसरली, अख्खा मसाला पण घेतलाय मी. हा चक्रीफूल आहे, आणि तेजपत्ता आहे, आणि एक इलायची आहे, जावित्री आहे, अजून शहाजिरे आहे, लवंग आहे थोडंसं, आणि काळी मिरी आहे. आणि बादशाहचा मी बिर्याणी मसाला घेतला आहे, आणि मटन मसाला, लाल तिखट. तर चला बनवूयात. हे बघा, लालसर असा कांदा फ्राय होतोय आपला, व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. आणि बनवूयात आपण आता. असा मी व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये ना थोडं काजू पण फ्राय करून घेऊयात त्याच तेलामध्ये. हा, काय कुठे मी लाल आई शकतो. हे बघा, लाल तिखट त्यांनी सगळं सांडलं, म्हणून मी काजू आपले मस्त फ्राय झालेत. तर तेल ऑलरेडी गरम होतं. त्यामध्ये थोडासा कांदा टाकणार आहोत. हे बघा, अख्खा मसाला मी आता टाकते, कारण की तेल खूप गरम आहे, तर ते जळून जाणार सगळं. तेजपत्ता टाकला आहे, आणि सगळे आपले घेतलेले मसाले टाकणार आहोत. तर मसाला यांना जास्त नाही आवडत, म्हणून मी कमी टाकते मसाला.
इकडे भाताला असं मस्त उकळी आली आहे. बघूयात भात शिजलाय की नाही. थोडासा अजून बाकी आहे. कांदा असं तेलामध्ये मस्त फ्राय झाला आहे बघा. आणि आता आपण टाकूयात टोमॅटो. टोमॅटो घेतला आपण. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट. आपल्याला जसं हवं आहे तसं लाल तिखट टाकणार आहे. बिर्याणी मसाला बादशाहचा. आणि थोडासा मटन मसाला. अशी आली आहे पैसे मागायला गारवीट किती. हळद पण टाकूयात, थोडंसं मीठ पण टाकूयात, चवीनुसार मीठ पण टाकूया भाज्यांना जेवढे, कारण भातामध्ये पण टाकलेलं आहे तर भाजीला फक्त टाकायचं आहे बघा असं. आता इथे भात शिजला. आता त्यातलं पाणी काढूयात आपण. तर भात जवळजवळ शिजलेला आहे बघा. आपण पाणी काढून घेऊया त्याच्यातलं. आता आपण हा हिरवा मसाला टाकून देऊयात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आहे बघा एवढी. आता 1 किलो बिर्याणी आहे. असं फ्राय होईल. आपल्या जे तुम्हाला भाज्या दाखवल्या होत्या मी त्या सगळ्या टाकणार आहे धुवून. बघा भाज्या टाकून घेतल्या आहेत सगळ्या मी. आता खालीवर करते त्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाजी शिजून झाली की मग थोडंसं दही टाकून हलवून घेऊयात व्यवस्थित. आणि इकडे भात पण झाला आहे. इथे मी आता पनीर फ्राय करून घेते. त्यासाठी मी तवा ठेवला आहे आणि 2 चमचे मी तेल टाकते. तवा गरम. आता मी एक पनीर त्याच्यात सोडून देते फ्राय करण्यासाठी. आता भाजीमधलं पाणी ऑलमोस्ट कमी झालेलं आहे. आता आपण टाकूयात त्याच्यामध्ये बारीक गॅस करून दही आणि थोडेसे कांदे फ्राय केले होते ते. कांदे फ्राय केलेले टाकणार आहे आपण. खालीवर करणार आहोत आणि दही टाकून घेणार आहे आपण. बघा दही टाकून मी असं व्यवस्थित असं हलवून घेणार आहे बारीक गॅसवर. आणि इकडे पनीर पण फ्राय होतोय बघा. पनीर झाला आहे थोडासा फ्राय तर ते काढून घेते मी.
आता काढून घेते. फ्राय तर झालेले आहेत. साईडला ठेवते इकडे आणि दुसरे पनीर मी टाकून घेते त्याच्यामध्ये. ही भाजी रेडी झाली आहे. आता आपण दम मारून घेऊयात. आता आपण थर लावून घेऊयात. बघा थोडा भात त्याच्यामध्ये ठेवला आहे आणि आता थोडासा कांदा टाकूयात त्याच्यामध्ये, थोडासा नकळत, आणि पुदिना पण टाकूयात आणि थोडेसे मनुके टाकूयात आणि थोडेसे काजू पण टाकूयात. पनीर टाकूयात. बघा असं पनीर टाकणार आहोत. आणि आपली ती भाजी बनवलेली आहे बघा, ही भाजी बनवलेली ना, ही भाजी टाकणार आहोत. खालीवर करून घेऊयात आणि ही भाजी टाकून घेऊया. असं टाकून घेऊयात व्यवस्थित असं. परत थोडासा पुदिना टाकूयात. थोडासा आता परत भात टाकूयात त्याच्यामध्ये. बघा असं. तर भात शिजून बराच वेळ झाला होता त्याच्यामुळे तो असा झाला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडासा असा कलर टाकूयात. बघा आणि मंद आचेवर ठेवून झाकण मारून ठेवून देऊया. म्हणजे आपली व्हेज पनीर बिर्याणी तयार झाली आहे. तर जर हा व्हिडिओ, बरं इथं कोशिंबीर पण बनवली आहे. तर आपली ही बिर्याणी आता रेडी आहे. 5 मिनिटं झालेले आहेत. ते बघा मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.